हॅलो गाइज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मला थोडीशी सर्दी झाली, त्याच्यामुळे आवाज थोडासा डाऊन आहे. मी मम्मीच्या इकडे आली होती काल आजोबांचे मित्र होते माझ्या, पण मी संध्याकाळी आली होती. मला जॉबमुळे सुट्टी नव्हती त्याच्यामुळे, तर मग मी थांबून घेतलं होतं आणि काल डॉक्टरकडे वगैरे जाऊन आली. थोडंसं बरं नाही आहे मला त्याच्यामुळे. आणि आज संडे आहे, आज तर मला सुट्टीच आहे. आणि मग थोड्या वेळाने मला माझ्या घरी जायचं आहे, तर हे येतील मला घ्यायला आणि मग मी जाईल. तर आता फ्रेश वगैरे झाली आहे मी आणि खाली चालली आहे आता. वहिनी नाश्त्यासाठी काय बनवले बघूयात आपण. सो चलो आणि बघत राहा आपला आजचा व्लॉग कसा होतो. इकडे बघा, मल्हारची मस्त झोप चालू आहे. रात्रभर गागत राहतो, इकडे तिकडे फिरत राहतो आणि सकाळ झाली की लगेच झोपून घेतो. पाय तर इतकी खराब करून आलाय कुठे जाऊन. मल्हार, एवढी झोप लागली तुला? काय रे मोल्या? इकडे वहिनीने मस्त गरमागरम तिखट शिरा बनवलाय. काय स्पेशल आहे आज? तिखट शिरा. सांजा बनवलाय. आज सर्व पित्री अमावस्या आहे, त्याच्यामुळे मम्मीने ते परत खीर आणि वडे बनवताय. फक्त खीर आणि वडे. सो मस्तपैकी खीर पण खाणार आहे मी. आणि ही बघा, ही पोरगी नुसती मोबाईल घेऊन बघतीये. तिला नुसतं शॉर्ट्स बघायचे असतात. दिसत तर काही नाही मला इतक्या लांबून. काय बघती का? नाही, इकडे बघ. इथे आता मी मस्तपैकी सांजा खाती. या तुम्ही पण नाश्ता करायला. बाईचं चालू आहे सकाळी सकाळी मस्त चहा प्यायचं काम. आणि मम्मी, तुझं काय चालू आहे बाई? काय नाही, मी नैवेद्य बनवते. आता मोसम खीर चपाती बनवायची. परत इकडे खीर पण रेडी झाली आहे मस्तपैकी. स्मेल पण खूप छान येतोय. आणि इकडे वड्यांचं बॅटर रेडी करून ठेवलंय, फक्त वडे तळायचे बाकी आहेत. परत टेरेसवरती नैवेद्य ठेवलाय मम्मीने. आणि कावळा तर काही आज दिसत नाही आहे इकडं, म्हणजे नाहीच आहे बा कावळे. काय का आरू? पाणी कावर होतलं? पाणी आजी नाही होतलं. आळूची वडी, खीर, पोळी, वडे, भजे. मला नको इतकं भजे, तर एकच दे मला. तेलकट. आरू पण जेवती. आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसलोय आणि आम्ही जेवण करतो. इथे माझी बॅग वगैरे रेडी करून ठेवली आहे आणि हिचं खेळायचं काम चालू. काय खेळते बाई? आज सुट्टी ना तुला शाळेला? बाय बाय. अजून मामा येता ना. चल आई, येऊ का मग? आजीबाईंचं पहिलं असतं डोक्यावर पदर घ्यायचा आणि मग फोटोकडे किंवा या व्हिडिओकडे पोज द्यायची. म्हाताऱ्या बायांचं असंच असतं आपल्या. आता मी चालली आहे आमच्या घरी. हे आलेत मला घ्यायला आणि आम्ही दोघे आता चाललोय घरी. तर मी आली आता आमच्या घरी आणि तुम्हाला दाखवते. आज कामिनी ताई आल्या आहेत. हेलो गाइस, मैं आ गई. ये देखो खाकरा वाली सब. गुजरातचा खाऊ घेऊन आलाय त्या आमच्यासाठी. खाकरा आणलाय मस्त. 2 फ्लेवर आहे ना. पावभाजी खाकरा. वो आप पावभाजी पसंद है ना, इसलिए पावभाजी खाकरा अलग बस अच्छा नहीं. पावभाजी इज माय गाठिया. वो एक थैली में बांध दिया मैंने. खूप सारं खाऊ आणलंय. पावभाजी माझे फेवरेट आहे. पावभाजी फ्लेवरचा खाकरा आहे. सो मस्त आम्ही खाऊ. आणि हा वाला मेथी खाकरा आहे. हा मेथी खाकरा आहे. इकडे गाठिया पण आहे. आणि याच्यामध्ये काय एक मसाला खाकरा. हे पण आणलंय छोटं वाला. ये क्या, इसको क्या बोलते? इसको हाँ
हमारे ऐसा कुछ नहीं बोलते। कुछ नहीं बोलते पर अच्छा लगता है खाने में। पफ राइस का कुछ बोलते हैं। अच्छा वो क्या बोलते हैं उसको, ओवन में ऐसे एयर फ्रायर में बनाते हैं। अच्छा, कैसा लगा आपको माई से मिलने के बाद? मेरे को बहुत मजा आया, पर वहाँ बहुत धूप थी, मेरा पूरा रंग बदल गया। बारिश भी थी ना? बारिश भी थी ना उधर? नहीं, एक दिन की बारिश, सिर्फ एक ही दिन थी। जब मैं वापस आने लगी तब बारिश हुई वापस। अच्छा, और वहाँ जाकर मेरे को यहाँ का खाना याद आ रहा है, यहाँ रहती हूँ तो मेरे को वहाँ का। ऐसा ही हो जाता है, ऐसा ही होता है। आई काय बनवलंय? आणि केली काळी भाजी, कसली पण? बटाटा, आलूची भाजी बनवली का? तुला दाखवते, आम्ही कधी बनवीत नाहीये, ती आजच बनवली एवढे। ओ मी एक दिवस तुम्हाला अशीच म्हणत होती ना, नाही का तो मसाला उरला होता बघा, आलू उबालून टाकायचे। तर आता हे सगळे जेवण करताय, मी आली जेवण करून मस्तपैकी बाजरीच्या भाकरी पण बनवल्या। खाकरा खाय, काहीतरी खाय आमच्या बरोबर, खाकरा खाय। सगळेच आजारी झाले एकटा घरामध्ये, सगळेच आजारी झालेले। मी माझा फेवरेट पावभाजी खाकरा खाईन ना। आई पण आजारी झाले आता, आता आईंचा नंबर लागलाय, म्हणजे एकेकाचा नंबर। चलो मी थोडं, मला बरं वाटतंय थोडं, म्हणजे अजून सर्दी तर आहे, आवाज सर्दीमुळेच डाऊन आहे। आणि आता आईंना पण सर्दी झाली आहे, घरात एकाला झाली म्हणजे बाकीच्यांना हलकाच होणारच। तसं काय आहे, आता ते जेवण करताय, मी तर जेवण करून आली मम्मीच्या इकडनं, आता मी फक्त खाकरा खाणार आहे। सो या तुम्ही पण जेवायला, तुम्ही सगळे एक 2 घंटे के बाद फोन करता है, मेरे नंबर से फोन करता है। आता हे सगळे जेवण करताय आणि मी फक्त खाकरा खाणार आहे, तो पण पावभाजी फ्लेवरवाला। बोलो। आमच्या वहिनी गुजरातला गेल्या होत्या, त्यांनी आमच्यासाठी खूप काय आणलेलं खायला, विशेष करून ते माझ्यासाठी आणलेलं आहे। मी त्यांना सांगितलं होतं की घेऊन या, ये कट हो जाएगा, सबके लिए लाया है, सबके लिए लाया है। ते असं आहे की ते असं सांगावं लागतं की सगळ्यासाठी आणलं, पण ते माझ्यासाठी आणलेलं आहे खायला। हा, वहिनीला वाटतं ना दिराची तब्येत अजूनच थोडी जास्त चांगली व्हावा म्हणून आणलाय ना। तर आता आम्ही जेवण करतोय, आलूची भाजी केलेली आहे मस्तपैकी काळ्या मसाल्याची, मस्त लागते ती भाकरी सोबत। आणि उद्यापासून नवरात्र चालू होत आहे, तर तुम्हाला आमचे नवरात्रीचे व्लॉग पण लवकरच येतील। मस्त मस्त आम्ही काढायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला आमचे व्लॉग आवडतीलच। सो बघत राहा गाइस, तुम्ही आमचे व्लॉग बघत राहा। आणि मी आता जेवण करतो, बाय। चलो। कामिनीताईने स्पेशल मला पावभाजी आवडते म्हणून पावभाजी खाकरा। चलो आता मी पावभाजी खाकरा खाणार आहे। इथे मी डाळिंब सोडून घेतलंय, थोडंसं ते डाळिंब खाऊ। आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही घरातली थोडीशी साफसफाई करतोय, कारण की उद्यापासून आपल्याकडे चालू होतीये नवरात्री, त्याच्यामुळे उद्या घटस्थापना आहे। तर आजच म्हणजे थोडीशी क्लिनिंग वगैरे चालू आहे घरातली। इकडे आई देवाराच्या इथलं सगळं पुसून वगैरे घेत आहे, क्लीन करून तिथे धुवायचं आहे थोडंसं, आणि देवारातले पूर्ण देव वगैरे काढून देवारा पण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तिथली जागा पण धुवायची थोडीशी। तर आई इकडे करताय, सगळं सामान बाहेर काढून ठेवलं आहे आणि मी इथे थोडेसे देवाचे भांडे घासून ठेवले। हा दगडाचा दिवा, त्याच्यामध्ये आपण 9 दिवस म्हणजे तोच दिवा लावणार, दगडाच्या दिव्यातच वात राहील 9 दिवस, त्याच्यामुळे दगडाचा दिवा पण धुवून ठेवला आहे, थोडेसे भांडे पण धुतले देवाचे। सो चलो बघत राहा। भांडे वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मग मी घरं झाडून घेतले सगळे, आणि त्याच्यानंतर मला फरची पुसायची होती तर मी फरची पुसायला घेतली। आपल्याकडे म्हणजे काहीही सण असेल किंवा काही असेल तरी आपली तयारी ही आधीपासूनच चालू असते, तसंही आमच्याच आदल्या दिवशीपासूनच सगळी तयारी चालू होती। माती वगैरे आणून ठेवली होती घटस्थापनेसाठी आणि बाकीची पण तयारी आईंची चालूच होती। आणि मी इकडे फरची पुसत होते, तर अमावस्या होती, तर त्या दिवशी मी फरची पुसायच्या पाण्यामध्ये जाड मिठाचे खडे आणि थोडीशी हळद टाकली होती, कारण की अमावस्येच्या दिवशी फरची पुसायला पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं चांगलं असतं, त्याच्यामुळे मग मी टाकली होती आणि सगळी फरची वगैरे पुसून घेतली। आणि बाकीची पण तयारी चालूच होती आमची, आणि घटस्थापनेची पूर्वतयारी त्याचा मी एक छोटासा शॉर्ट पण टाकला आहे, तो पण तुम्ही बघू शकता। क्लिनिंग करून झाली आमची आणि आता आम्ही इकडे चहा ठेवलाय। सो आता आम्ही चहा पितो
आणि थोडंसं काम आहे गावात, तर आम्ही जाणार आहे. इकडे आता आम्ही चहा पितोय आणि चहासोबत खारी आणि बटर आहे, कारण की उद्यापासून आईंना आणि आम्हाला दोघींना 9 दिवसाचे उपवास आहे. 11व्या दिवशी का? अच्छा, म्हणजे पूर्ण 10 दिवसांचा उपवास आणि 11व्या दिवशी उपवास सोडणार आहे आम्ही. आईंना आणि मला उपवास आहे, बाकीचे ह्या तिघांना नाही उपवास. तर आज आम्ही थोडीशीच खाणार आहे, बाकीचे हे तिघं संपून टाकतील उद्यापासून. सो या तुम्ही पण चहा प्यायला. बाहेर जरा पावसाचं वातावरण झालंय, त्याच्यामुळे आम्ही कपडे वगैरे मध्ये घेतले. हे गोधड्या वगैरे आईंनी थोडंसं धुतलं काल सकाळी, पाणी आलं होतं तेव्हा, ते आम्ही मध्ये घेऊन टाकलं. आता काही हे बघा एवढं हे धुवून झालंय सगळं. हे बघा सगळं व्यवस्थित ठेवून दिले. परत देव वगैरे देवांची पूजा वगैरे करून ठेवलंय. इकडे चौरंग मांडलाय, त्याच्यावरती उद्या घट स्थापना करायची आहे. सगळं काही रेडी करून ठेवलंय आम्ही. इकडे मी थोडंसं आवरली आहे, म्हणजे रेडी झाली आहे. आई आणि मी आम्ही दोघी चाललो आहे गावात, थोडंसं सामान घ्यायचं उद्यासाठी. तर बाहेर पावसाचं वातावरण पण झालंय, पण पाऊस येत नाही तोपर्यंत जाऊन येतो. नंतर पाऊस आला तर मग जाता येणार नाही. आणि थोडासा भाजीपाला पण आणायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. आम्ही भाजीपाला घ्यायला गेलो. रविवार होता, त्याच्यामुळे बाजारात पण बरीच गर्दी होती आणि पितृपक्ष संपलाय तरी पण भाज्यांचे भाव अजून काही कमी झाले नाहीये. पण आम्हाला थोडासाच भाजीपाला घ्यायचा होता, सो आम्ही घेतला. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये. मॉलमधून थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या आम्हाला. रेडीमेड भगरीचं पीठ आणि आपलं याचं राजगिराचं पीठ असतं ते घ्यायचं होतं, आणि 2-3 डाळी वगैरे घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. भगरीचं पीठ आणि ते रेडीमेडच घेतलं, कारण की गिरणीमध्ये आपण साबुदाणा आणि भगर दळायला देतो, तर तिथे थोडंसं मिक्स होतं, म्हणजे दुसरे पण पिठं वगैरे दळलेले असतात. त्याच्यामुळे मग आम्ही रेडीमेडच घेतलं आणि ते घेऊन मग पाऊस यायला सुरुवात झाली होती, मग आम्ही पटकन घरी गेलो. आम्ही बाजारात वगैरे जाऊन आलो, आई आणि मी, आम्ही दोघी. तर थोडा वेळ पाऊस येत होता, पाऊस थांबलाय आता. आणि आम्ही काही आज घरी स्वयंपाक बनवला नाहीये, कारण की आम्हाला जायचं आहे आज बाहेर जेवायला. तर आम्ही चाललोय. सो बघत राहा आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जाणार. आमच्याकडे 2 ऑप्शन आहे, तर आम्ही कन्फ्यूज आहे, पण आता आम्ही डिस्कस करू की कुठे जाणार आहे. सो बघत राहा आम्ही फायनल कुठे जातो. आम्ही डिस्कशन करत येत होतो की कुठे जायचं, पण आम्ही आलोय परत म्हणजे हॉटेल साहेबाला, कारण की लास्ट टाइम पण आम्ही इथे आलो होतो आणि आता परत आलोय, कारण की दादा आणि कामिनीताईंना जरा वेगळं खायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलोय आज. सो चलो. आणि हे बघा, हे कुत्रं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं, थोडंसं मोठं झालंय. जातो ना मागचं. इकडे आम्ही ऑर्डर केली आहे पनीर तुफानी आणि पोळी. सो आम्ही करतोय आता जेवण. या तुम्ही पण जेवण करायला. उताड बसा. दोन चेहरा घेते मी. आता आम्ही जेवण वगैरे करून आलोय आणि आमच्या महाशयांना आईस्क्रीम खायची होती. सगळ्यांना नॉर्मल सर्दी आहे, तरी पण त्यांना आईस्क्रीम खायची होती. बट मी एकटीनेच फक्त माझ्यासाठी डेअरी मिल्क घेतली आहे. मला आईस्क्रीम नव्हती खायची, कारण की माझी सर्दी परत वाढेल, त्याच्यामुळे या सगळ्यांना सर्दी आहे तरी पण त्यांनी आईस्क्रीम खाल्ली. त्यांचं असं म्हणणं आहे की आईस्क्रीम खाल्ली की सर्दी पटकन बरी होईल. काय माहिती, आता त्यांनाच माहिती. चांगलीच गोष्ट आहे. आईस्क्रीम पैसे घालून आले आजच सगळे हे करून आले डॉक्टरकडे जाऊन आणि लगेच आईस्क्रीम. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.